Good afternoon, everyone. Good afternoon, sir. Okay, so today we will learn silent letters. Letters. आज आपण सायलेंट लेटर पाहणार आहोत. आहोत. आता सायलेंटचा अर्थ काय होतो सांगा बरं. सायलेंट म्हणजे काय? सायलेंट, शांत, एकदम शांत, ज्याचा काहीच आवाज येत नाही. आणि आवाज यालाच आपण इंग्रजीमध्ये साऊंड असं सुद्धा म्हणतो, आहे की नाही? साऊंड म्हणतो की नाही? आणि आपण जेव्हा रेकॉग्निशन ऑफ अल्फाबेट्स पाहिले त्याच्यामध्ये आपण इंग्रजीचे 26 अक्षर आहे, जे लेटर्स आहेत, त्या प्रत्येक लेटरचा आपण साऊंड पाहिलेला आहे की नाही? जसं एचं साऊंड ॲ, डीचं साऊंड ड, बीचं साऊंड ब, असे आपण साऊंड पाहिलेलं आहे, बरोबर आहे? पण इंग्रजीत काही काही शब्द आपण जेव्हा वाचन करतो आपल्या टेक्स्टबुकमध्ये, तेव्हा आपण पाहिलेलं आहे की त्यांचा उच्चार तिथे केला जात नाही, त्यांचा साऊंड तिथे नसतो. ते स्पेलिंगमध्ये लिहिले जातात पण त्यांचा उच्चार तिथे नसतो. असे जे शब्द आहेत जे स्पेलिंगमध्ये असतात पण त्याचा उच्चार केला जात नाही, त्याला आपण सायलेंट लेटर असं म्हणतो. जसं आता आपल्या वर्गात खूप सारे मुलं असतात, पण एखादा मुलगा किंवा मुलगी एवढं शांत असते की आपल्याला माहिती नाही पडत की तो वर्गात आहे की नाही. तो राहते बसून, तो किंवा ती राहते बसून वर्गातच, पण आपल्याला माहित नाही पडत की ती आपल्या वर्गात आहे की नाही. तो झाला सायलेंट व्यक्ती. तसंच इंग्रजीमध्ये असतात सायलेंट लेटर्स, ठीक आहे? अरे वा, इंग्रजी शब्द वाचन करताना काही अक्षरे हे सायलेंट असतात, म्हणजे त्याचा उच्चार केला जात नाही, त्याचा साऊंड तिथे येत नसतो. त्याच शब्दांना आपण सायलेंट लेटर असं म्हणतो. जसं उदाहरणार्थ इथे एक शब्द दिलेला तुम्हाला, बॉम्ब. कोणता शब्द आहे? बॉम्ब. कोणता शब्द आहे? बॉम्ब. ठीक आहे. आता या बॉम्ब या शब्दाचे वाचन करताना आपण बॉम्ब, बॉम्ब असं म्हणतो का? नाही. आपण फक्त बॉम्ब म्हणतो. काय म्हणतो? बॉम्ब. शेवटचा उच्चार कोणता येते इथे? म. इथे बी चा उच्चार येत नाही, ठीक आहे? जरी बी शेवटी आहे पण बी चा उच्चार इथे शेवटी येत नाही. तर अशा लेटर्सला आपण सायलेंट लेटर असं म्हणतो. समजलं सर्वांना? ओके. तर मग सायलेंट लेटर म्हणजे काय होते की असे शब्द जे स्पेलिंग मध्ये असतात पण त्यांचा साऊंड, त्यांचा उच्चार केला जात नाही. एक्झाम्पल बॉम्ब. आता आपण अल्फाबेट्स मध्ये पुष्कळ सारे सायलेंट लेटर असतात, तर याचे काही एक्झाम्पल्स पाहू. सर्वात पहिले ए साऊंड, ए सायलेंट लेटर्स पाहू आपण. म्हणजे ज्या लेटर्स मध्ये, ज्या वर्ड्स मध्ये ए हा सायलेंट आहे असे शब्द पाहू. उदाहरणार्थ इथे तुम्ही पाहू शकता हेड. आता आपण जेव्हा हेड म्हणतो, हेड असं म्हणतो का? हेड, हेड म्हणतो का आपण? आपण काय म्हणतो? डायरेक्ट हेड. म्हणजे एच ई, हे, आणि डी चा साऊंड ड. इथे ए चा साऊंड आलेला नाही. हेड सायलेंट वर्ड. रीड, रीड मध्ये पण पहा, आर ई डी, ए चा उच्चार इथे होत नाही, रीड पण सायलेंट झालाय. स्प्रेड मध्ये ए सायलेंट आहे. डेड, डेड म्हणजे वर्त नाही, डेड म्हणजे ज्याचा मृत्यू झालेला आहे, मृत. डेड म्हणजे मृत, मृत, मृत. हा, मृत्यू नाही, मृत, ठीक आहे? तर आता इथे ए चा साऊंड झालेला नाही आहे. लॉजिकली, लॉजिकली, ठीक आहे, ए सायलेंट लेटर. म्युझिकली ए सायलेंट लेटर. बेसिकली ए सायलेंट लेटर. त्यानंतर बी सायलेंट लेटरचे एक्झाम्पल इथे बघू शकतो. बॉम्ब, इथे बॉम्ब ब नाही म्हणायचं, फक्त बॉम्ब. क्लाइंब, क्लाइंब ब नाही म्हणत. क्लाइंब म्हणजे चढणे. क्लाइंब म्हणजे काय होते? चढणे. आपण क्लाइंब ब नाही म्हणायचं, ब इथे सायलेंट आहे, याला फक्त क्लाइंब म्हणू. काय म्हणू? क्लाइंब, फक्त एम पर्यंत. कॉम, कॉम म्हणजे भांग करणे, ठीक आहे? डाऊट, डाऊट, इथे बी चा उच्चार नाहीये. डाऊट, डाऊट असं म्हणतो का आपण? डाऊट, बी सायलेंट. डम, फक्त डम पर्यंत. डम्ब नाही, डम. लॅम्प, फक्त एम पर्यंत. थंब, फक्त एम पर्यंतच उच्चार आहे. बी इथे सर्व एक झालेलं आहे, सायलेंट झालेलं आहे. तसंच क्रम मध्ये सुद्धा बी हा सायलेंट आहे. त्याच्यानंतर इथे सी सायलेंट लेटर. मसल, मसल्स, कोणाचे मसल्स? जास्त मसल्स. आता बघा, मसल इथे पण क, सी म्हणजे क होतं की नाही? आपण मस्कल म्हणतो का? मस्कल नाही. आणि कोणी म्हणत असेल तर चुकीचं आहे, मस्कल नाही, मसल. सेंट, इथं स्केंट म्हणतो का आपण? स आणि क म्हणजे स्क झाला. स्केंट म्हणतो का? आपण म्हणतो सेंट, म्हणजे सी सायलेंट आहे की नाही? आराध्या, सिनारिओ, सिनारिओ, सी, सिनारिओ. स्केनारिओ नाही म्हणत आपण इथे, सायलेंट लेटर आहे सी. डिसेंट, एस चा उच्चार झालेला आहे, सी चा उच्चार झालेला नाही.
सायंटिस्ट एक राहिला आपला सायंटिस्ट सा SI सायंटिस्ट सी सायलेंट डिसिप्लिन के सी सॉरी सायलेंट आहे इथे फॅसिनेट म्हणजे आकर्षित करणे तिथे पण आपला सी सायलेंट आहे असे आपण प्रत्येक आपल्या झेड पर्यंत सायलेंट लेटरचे शब्द आहे सर्वांचं आपण इथे रिव्हिजन करू बॅज इथे डी सायलेंट इथे बॅडज नाही म्हणत आपण फक्त बॅज म्हणतो काय म्हणतो बॅज त्याच्यानंतर हँडसम हँड नाही म्हणत फक्त हँडसम समर इज व्हेरी हँडसम बॉय सँडविच सँडविच नाही म्हणत सँडविच वेन्सडे वेडनसडे रॉंग वेन्सडे काय म्हणतात वेन्सडे ओके ब्रिज डी सायलेंट ओनली ब्रिज ब्रिडज रॉंग ब्रिज राईट लॉज डी सायलेंट लॉडज रॉंग फ्रिज ड चा उच्चार इथे येतच नाही कधी आपण फ्रिज म्हणताना कधी ड चा उच्चार तुम्ही ऐकलाय का म्हणजे इथे डी सायलेंट आहे ई एज मले नाही मेल चेंज क्लोथेस रॉंग क्लोथ्स हेट हटे म्हणतो का आपण याला हटे नाही ई सायलेंट आहे इथे फक्त हेड होल तसंच ब्रेक त्यानंतर साइन मध्ये इथे जी सायलेंट आहे डिझाइन मध्ये जी सायलेंट आहे साइन फक्त SI आणि N चा उच्चार साइन डिझाइन असाइन नॅश अलाइन रिझाइन फॉरेनर या सर्वांमध्ये इथे आपल्याला जी सायलेंट लिहिलेला आहे त्याच्यानंतर H जसं घोस्ट म्हणजे काय होते रे घोस्ट म्हणजे काय होते घोस्ट सरांना भीती लागते बरोबर भूत ठीक आहे तिथे घोस्ट H सायलेंट ऑनेस्ट म्हणा ऑनेस्ट H सायलेंट आर मेकॅनिक स्कूल व्हॉट वेन या सर्वांमध्ये इथे H सायलेंट आहे के नी कनी रॉंग ओनली नी नो नाईफ नीट नॉलेज नकल म्हणजे या सर्वांमध्ये इथे केचा उच्चारच केलेला नाही डायरेक्ट आपण कुठून सुरू करता एन पासून इथे पण एन पासून इथे उच्चार सुरू करत आहोत इथे एन सायलेंट आहे आमन टॉक टाल्क नाही म्हणायचं काम चॉक वॉक वाल्क कोणी आहे का असं वाल्क म्हणणारा वॉक फोक हाफ आणि फ याचा उच्चार येत आहे पा म याचा उच्चार नाही आहे हा फ रिपीट झालेला आहे इथे पण आपला उच्चारत नाही समजलं का असे असतात ते सायलेंट लेटर आता तुमच्यामधून इथे वाचन कराल कोण येते सायलेंट लेटरचं येस बुवा वाचन कर बरं सायलेंट लेटर सायलेंट लेटर आता सुरुवात वाचन करणार आहे वाच बरं हे शब्द कॉलम म्हणा डॅम कंडेम गवर्नमेंट हाँ लेपर्ड लिओपर्ड नहीं लेपर्ड ट्रबल डबल पीपल कपबोर्ड रिसीव सायकोलॉजी पी इथे सायलेंट आहे ठीक आहे सायकोलॉजी आता इथे बघा टी सायलेंट आहे याच्यामध्ये टी चा उच्चार नाही आपण याला कॅस्टल नाही म्हणत याला फक्त कॅसल म्हण कॅसल हसल लिसन मॅच मॉर्गेज नेसल ऑफर विच इथे यूज सायलेंट गार्ड बिस्किट बिल्डिंग टंग
गिटार. एक मिनिट थांब. आता बघा इथे बी यू जर घेतला म्हणून बिल्डिंग, जनरली यू म्हणजे उ, बिल्डिंग होते ना, आपण बिल्डिंग म्हणतो का? बिल्डिंग म्हणजे फक्त आयचा उच्चार आलेला आहे वेलांटी बिल्डिंग. टंग, गिटार, गेस, गेस, गिल्टी, सर्किट. ठीक आहे. त्याच्यानंतर आन्सर, हे बाजू बघा, स्वॉर्ड, सॉर्ड, सॉर्ड, डब्ल्यू सायलेंट. टू, होल, फक्त होल. रॅक, रिस्ट, रेंज, रायटिंग आणि रिगर. व्हेरी गुड. तेव्हा अशा प्रकारे या सायलेंट लेटरचं आपण इथे वाचन करू शकतो. सायलेंट लेटरमध्ये काय होते, एक जो अक्षर असतो तो तिथे साऊंड त्याचा होत नाही, तो सायलेंट राहतो. समजलं सर्वांना? ठीक आहे. आता मी तुम्हाला काही सायलेंट लेटरचं या सर्वांचं वाचन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे.